अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्री स्वामी समर्थ. स्वामी महाराज तुमच्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण करो हे स्वामींचरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. नमस्कार मंडळी. बऱ्याचदा आपल्याला गुरुचरित्रातील 14व्या अध्याय वाचायला सांगितला जातो, पण गुरुचरित्रातील 51 अध्यायामध्ये 14व्या अध्यायाला विशेष महत्त्व का प्राप्त आहे आणि 14वा अध्याय वाचल्याने आपली कोणत्या संकटांपासून सुटका होते आणि त्याची काय फलप्राप्ती आपल्याला होते ते या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत. गुरुचरित्रातील 14व्या अध्याय हा मेरुदंड अध्याय म्हणून ओळखला जातो, ज्यात श्री नृसिंह सरस्वती यांचे परमशिष्य सायनदेव यांच्यावर श्री गुरूंनी केलेल्या विशेष कृपेचे चित्रण केले आहे. क्रूर यौन शासन या नावाने हा अध्याय ओळखला जातो. सायनदेवाने गुरुचरणाशी एकरूप होऊन वंश परंपरागत अढळ भक्ती मागितली आणि क्रूर यवनापासून सायनदेवाचे प्राण वाचवून श्री नृसिंह सरस्वतींनी अभय देऊन वंश परंपरागत अढळ भक्तीचे आश्वासन दिले. गुरुचरित्राचे रचनाकार श्री सरस्वती गंगाधर हे याच सायनदेवाचे वंशज. गुरुचरित्रातील 14व्या अध्यायात आपल्या पूर्वजांच्या गुरुभक्तीचे वर्णन सरस्वती गंगाधर यांनी केले, ज्याला सद्गुरू श्री नृसिंह सरस्वती यांचा विशेष आशीर्वाद प्राप्त आहे. तुझे पूर्वज आणि परमभक्त सायनदेवाचे चरित्र पठण वा श्रवण केल्याने भक्तांच्या इच्छित सर्व मनोकामना पूर्ण होतील, असे सरस्वती गंगाधर यांना दृष्टांतिक वचन सद्गुरूंनी दिले. म्हणूनच या अध्यायाला जनमानसात विशेष महत्त्व प्राप्त झाले. हा सद्गुरू श्री नृसिंह सरस्वती यांचा आशीर्वादच म्हणावा लागेल. जीवन जगताना आणि जीवनातील ध्येय गाठताना आपल्याला बरेचदा संकटांचा सामना करावा लागतो. आयुष्यात आपण आर्थिक, मानसिक, भौतिक, सामाजिक, बौद्धिक दुःखाला सामोरे जात असतो. संकटातून, दुःखातून बाहेर येण्याचा मार्ग सापडत नाही. नैराश्याने ग्रस्त होऊन आपण स्वतःला विनाशाकडे घेऊन जातो. अशा वेळेस श्री गुरूंची आस धरावी. ज्याप्रमाणे सायनदेव गुरुस्मरणाने मृत्यूच्या संकटातून बाहेर आले, त्याच रीतीने आपणही आपल्या जीवनातील दुःखातून बाहेर येऊ शकतो आणि आपल्याला मार्ग मिळू शकतो. श्री गुरुचरित्रातील 14व्या अध्यायाचे पठण केल्याने काय फलप्राप्ती होते, श्री गुरूंची आपल्यावर कशी कृपा होते हे आपण बघूया. शत्रू भयापासून संरक्षण होते. गुरुचरित्राचा 14वा अध्याय नित्य पठण केल्याने शत्रू भय उरत नाही. आपल्या शत्रूपासून आपल्याला धोका असेल तर गुरुकृपेने नक्कीच आपले शत्रू आपल्याला हानी पोहोचू शकत नाही. नकारात्मक विचारांपासून मुक्तता. आपल्या नकारात्मक विचारांमुळे आपल्या जीवनात सर्वात जास्त अडथळे निर्माण होतात. जर आपण नित्य 14वा अध्याय पठण करत असू तर नक्कीच अशा नकारात्मक विचारातून सुटका होऊन सकारात्मक विचाराशी जोडला जाऊ शकतो. प्रेम आणि नातेसंबंधांमध्ये यश. जर आपल्या नातेसंबंधात कटुता असेल किंवा प्रेम प्रकरणात यश येत नसेल तर नक्कीच गुरुचरित्रातील 14व्या अध्यायाच्या नित्य पठणाने आपल्या नातेसंबंधात मधुरता येऊन आपल्याला सौख्याची आणि आनंदाची प्राप्ती होईल. व्यवसाय आणि करिअरमध्ये प्रगती. जर आपल्या व्यवसायात आणि नोकरीत अडचणी येत असतील, नोकरी लागत नसेल तर 14व्या अध्यायाचे नित्य पठण अवश्य करावे. याने व्यवसाय आणि नोकरीमध्ये तुमची नक्कीच प्रगती होईल. कायदेशीर विवादांपासून संरक्षण. जर आपण कोर्ट कचेरीतील विवादांमध्ये गुरफटून गेले असाल आणि मानसिक त्रासातून जात असाल तर गुरुचरित्रातील 14व्या अध्यायासोबत नित्य श्री गुरूंचे स्मरण करावे. लवकरच यश येईल. ग्रहांच्या प्रभावापासून संरक्षण. आपण जर ग्रहांच्या दुष्ट चक्रात अडकलेले असाल, आपली ग्रहस्थिती जर खराब असेल आणि आपल्या कुंडलीतील ग्रह अशुभ फळ देणारे असेल तर त्यांनी गुरुचरित्राचा 14वा अध्याय नित्य पठण करावा.
तणावापासून मुक्तता. आपण तणावग्रस्त असाल, कोणत्या तरी काळजीने आपल्याला पोखरून काढलेले असेल, तर अशा स्थितीमधून बाहेर येण्यासाठी आपण नित्य गुरुचरित्राच्या 14व्या अध्यायाचे वाचन केले पाहिजे. तसेच विवाह योग येण्यासाठी गुरुचरित्राचा 14वा अध्याय वाचावा का? आपण जर विवाह जुळून येण्यासाठी गुरुचरित्राचा 14वा अध्याय वाचत असाल तर असे करू नये. गुरुचरित्राच्या 14व्या अध्यायाच्या वाचनाने आपणास फळ मिळणार नाही आणि आपल्या हाती निराशाच येईल आणि आपण मग गुरुचरित्राच्या 14व्या अध्यायाबद्दल मत बनवाल. म्हणूनच आपल्याला सांगू इच्छिते की गुरुचरित्राचा 14वा अध्यायामुळे विवाह योग जुळून येत नाही, कारण हा ग्रंथ वैराग्य स्वरूप आहे. सांसारिक बंधनातून मुक्त करणारा असा हा 5वा वेद आहे. त्यामुळे विवाह संबंधित गोष्टीसाठी गुरुचरित्राचे वाचन किंवा पारायण करणे अपेक्षित नाही. व्हिडिओ आवडला असल्यास नक्की लाईक आणि शेअर करा आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.